आणि अचानक भयानक मी जळगाव खानदेशले कसा काय गेलो चला ते पाहूच्या व्हिडिओ मध्ये। दुपारच्या टाइमले मस्तपैकी तयारी केली, आपली स्प्लेंडर काढली, नांदुऱ्यात आलो। नांदुऱ्यात येऊन आलो माही डान्स स्टुडिओवर। हा स्टुडिओ चालवतात आमचे माही सर आणि त्याच्यासोबतच मला जळगावला जायचं होतं। डान्स मध्ये करिअर करायसाठी हे आपल्या नांदुऱ्यातलं एकमेव ठिकाण आहे। 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे माही सरले। मजा काय काय या ठिकाणचे स्टुडंट डान्स दिवाने सारख्या टीव्ही शो वर बी जायला, पण माही सर त्याले मोठमोठ्या सेलिब्रिटी डान्सरच्या वर्कशॉपले बी नेतात। तसंच आज आम्हाला एक वर्कशॉप अटेंड करायसाठी जळगाव खानदेशला जायचं होतं। जळगावला जायसाठी आम्ही नाही अर्टिगा सांगेल होती। सगळे जण दाटून चिपून गाडीत बसले आणि आम्ही निघलो जळगाव खानदेशकडे। मलकापुरात येऊन आम्ही ना बोदवड कडून गाडी टाकली, काय तर टोल द्यायचं काम नाही पडलं पाहिजे। तो रस्ता एवढा खराब, असं वाटते तिकडे टोल दिला असता तर पुरला असता। जळगाव मध्ये पोहोचायला आम्हाला संध्याकाळचे 6 वाजले। तसं तर आम्हाला 5 वाजता पोहोचायचं होतं, पण आम्ही झाकटपडे माणसं आहे आणि सोबतच आम्ही विदर्भातले माणसं आहे। उशिरा येणं तर बनतेच। या वर्कशॉप मध्ये येल होते वैभव घुगे सर, जे की सेलिब्रिटी डान्सर आहे। आता सगळे लेकरवाटी डान्स करत होते, पण मी काय करू, डान्सिंगचा माता 36चा आकडा आहे। आता खरं सांगू तर यातला आपल्याला काही नॉलेज नाही आहे भाऊ, आपल्या डोक्याच्या बाहेरचा विषय आहे हा। मला फक्त एकच गोष्ट चांगली वाटली, ते म्हणजे शेवटचा डान्स। शेवटी सगळ्यांना सोबत डान्स केला। मग वैभव सर लेकरांसोबत गप्पा मारत होते, तेवढ्यात मी निघलो भाई, काऊन की 8 वाजले होते, आपला व्हिडिओ टाकायचा टाइम झाला होता। बाहेर आलो तर मला हे भाऊ भेटले। याईनं मला इन्स्टावर मेसेज केला आणि मीनं डायरेक्ट लोकेशन शेअर करून टाकलं आणि तेवढ्यातच तडी हातून मोबाईल पडला। कर्म करायला जातो कांड होऊन जाते। शेवटी रात्री 8 वाजता आम्ही निघलो घराकडे। जळगावले केला टाटा।